कारण महाविकास आघाडी म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 2.5 वर्ष त्या ठिकाणी उपनगराध्यक्ष पद आपण वेगळं लढल्यानं त्या ठिकाणी कुणाचा फायदा होणार आहे हे आपण लक्षात घ्या। मला त्याच्याबद्दल एवढं सांगायचंय की कुणाला तरी जिंकवण्यासाठी आपण जर निवडणूक लढवू पाहत असू तर आता जनतेनं ह्याचा विचार करणं गरजेचं आहे। कारण महाविकास आघाडी म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 2.5 वर्ष त्या ठिकाणी उपनगराध्यक्ष पद त्याचबरोबर त्याच्यानंतर काही कालावधी त्याच्यातला नगराध्यक्ष पदासाठी द्यायचं कबूल झालेलं असताना ते त्यांनी मान्य केलेलं असताना त्यांचे जे उमेदवार आता निवडणूक लढवण्यापासून राहतायत त्यांना आपण क्रॉप्ड उमेदवार म्हणून त्या ठिकाणी नगरसेवक पदाची संधी द्यायचं मान्य केलेलं असताना निश्चितपणे आपण ठरवू म्हणले आणि एका रात्रीतच असं काही घडलं। मला वाटतंय धाराशिव मधली जनता सुज्ञ आहे कशासाठी हे चाललंय, कुठल्या पद्धतीनं हे चाललंय, कोणाच्या इशाऱ्यावर हे चाललंय ह्या जनतेला सगळं लक्षात येतं आणि जनता निश्चितपणे त्या ठिकाणी सर्वसामान्य लोक ह्याच्यावर येणाऱ्या 2 डिसेंबरच्या मतदानाच्या माध्यमातून शिक्कामोर्तब करतील। स्पष्ट बोलण्यासाठी असं आहे, सगळंच मोकळं नका ना बोलायला लावत, हळू थोडं अजून प्रचाराची ऐका ना। अभ्यास करतो आमच्याकडनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आम्ही काय त्या ठिकाणी दिलं होतं ते अतिशय स्पष्टपणे तुम्हाला सांगितलं। त्यांच्या तुमच्या माहितीसाठी उपनगराध्यक्ष पद असेल, नगराध्यक्ष पदाचा 4च्या बाबतीतला विषय असेल, त्याचबरोबर स्वीकृत नगरसेवक जे त्यांचे राहत होते त्या तिन्ही लोकांना स्वीकृत नगरसेवकाच्या बाबतीतला शब्द असेल, हे सगळं आम्ही त्या ठिकाणी अतिशय तळमळीनं आणि त्यांना हेही वस्तुस्थिती लक्षात आणून दिली होती की आपण वेगळं लढल्यानं त्या ठिकाणी कुणाचा फायदा होणार आहे हे आपण लक्षात घ्या। आणि त्याच्यासाठी आम्ही त्यांना विनंती केल्या पण तरी सुद्धा 2-3 बैठका झाल्याच्या नंतर काहीतरी कुरापत काढून मला वाटतंय आता त्यांचा इशारा देणारा जुना मालक कोण आहे ही त्या ठिकाणी ह्या शहरातली जनता जाणून आहे आणि ही जनता त्या ठिकाणी 2 डिसेंबरच्या मतदानावर जी चिन्ह आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं मशाल आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा हाताचा पंजा या दोन्ही पुढचं बटन दाबून ह्यांचे जे इरादे आहेत किंवा कुरघोडीचं राजकारण करायचा जो प्रयत्न आहे, कुणाला तरी जिंकवण्यासाठी जो राजकारण करायचा प्रयत्न आहे त्याला निश्चितपणे मुठमाती देतील। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।